हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जसं की काल बघितलं तुम्ही, आपण अर्धे काजूगर काढले होते. 2.5 किलो झालेत काढून आणि अजून आपल्याला 2.5 किलो काढायचे आहे. सो 5 किलोची ऑर्डर आहे. तर आज आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत. तर आता मी सकाळीच आले, कारण की कसं वेळ खूप झाली, म्हणजे दुपार होते. तर आता सकाळी काल पण कसं सकाळी स्टार्ट केलं, त्याच्यामुळे दुपारपर्यंत आम्ही तेवढे काढलेले. तर आज पण तसं चालू आहे सकाळचं. आणि क्लायमेट बघा किती मस्त आहे बाहेर. छान 9 वाजले सकाळचे. तर मस्त क्लायमेट पण आहे. तर चला आता काढूया घर. आणि मग आपली जी काय ऑर्डर आहे 5 किलोची, ती आज पूर्ण कंप्लीट करून टाकूया. आता बघू नंतर कधी येईल ऑर्डर, तेव्हा येईल. पण आत्ता जी आली 5 किलोची ऑर्डर, ती कंप्लीट करूया. तर चला जाऊया. हां, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आणि खाली जे व्हिडिओच्या खाली जे हाईप बटन येतं, जिथे कमेंट बॉक्स आहे त्याच्या साईडलाच, तर तिथे हाईप बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर इथे आम्ही सकाळच कामाला म्हणजे सुरुवात केलेली. तर कालचा दिवस थोडे 2.5 किलो झाले आणि आता उरलेले जे काही 2.5 किलो आहेत ते आम्ही काढायला बसलो आहोत. सो सकाळी 9च्या दरम्यान बसलो. तरी बघा हातात हँगलोज पण घातले आहे, जेणेकरून चीक लागू नये. पण किती काय म्हटलं तरी थोडाफार चिक हा लागतो, पण ठीक आहे. पण एवढा पण जास्ती काही चिक लागत नाही हँगलोजने. तर ही जी हँगलोज आहेत ना, जिथे काजूची फॅक्टरी वगैरे असते ना, तिथे पण हे वापरले जातात. तर इथे काम चालू आहे आणि इथे मी गर काढायचं काम चालू केलं आहे बघा. असे मी हाताने घर काढते. तर थोडी ताकद पण लावावी लागते, कारण की एकदम नुकत्याच काजू आहेत ओल्या, त्याच्यामुळे ना जून झालेल्या आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना थोडं जी साल असते ना ती खूप कडक असते, त्याच्यामुळे ओढायला थोडा टाईम जातो. तर इथे आता आम्ही म्हणजे काढायला घेतलेले आहेत. तर पप्पा कट करतात आणि मी ह्याच्या साहाय्याने आतला गर काढत आहे. तर आपले आज होतील गर काढून आणि उद्याला मग आपण जे काही गर असतील ते आपण ठेवून टाकणार आहे. सो जास्तीचे गर काढायचे आहेत, कारण की की जेव्हा आपण जेव्हा गर काढतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो ना, तर त्यांचं थोडं जे वजन असतं ना, ते कमी होतं. तरी पण आम्ही 515, 520 एवढं जास्तीच्या काजू टाकतो. कारण की माहिती असते, कारण की जर आपल्याकडे 2 दिवस जरी काजू राहणार असतील फ्रीजमध्ये, तर त्यांचं जे वजन असतं ना, ते कमी होतं. त्याच्यामुळे जरा एक्स्ट्रा टाकायचं. अशी त्याच्यासाठी जास्ती काजू आपल्याला काढाव्या लागतात. जर आता आपण इथल्या इथे समज आज काढायचे आणि आजच ऑर्डर द्यायची, तर तेवढं नाही. ते प्रॉपर तुम्ही जरी अर्धा किलोचं म्हणजे 500 ग्रॅम जेवढं भरलं तरी चालतं. पण जर 2 दिवस, 3 दिवस जर लेट असेल म्हणजे द्यायची असेल, तर त्याचं जो काजूचं जे काही वजन असतं ना, ते थोडं घटतं. तर इथे मी बघा गर काढते. सो खूप थोडी ताकद लावावी लागते. पण मजा येते, कारण की कशा ऑर्डर काही रोज-रोज येत नाहीत. कधी आली तर एक साथ पण येते, कधी तर आली तर मोठी ऑर्डर येते. तर आपली पहिलीच ऑर्डर आहे ही 5 किलो काजूंची ओलागर. तर पहिलीच ऑर्डर, त्याच्यामुळे काढायला काही एवढं वाटलं नाही. बघा घर कसे आहेत मस्तपैकी. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल जी आपली ऑर्डर आहे ती आज पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. आणि मजा आली काढताना पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यात आम्ही सूप घेतलेलं आहे. कारण की थोडं त्या ह्याच्यामध्ये राहत नव्हतं. म्हटलं सुपात टाकले की कसं दिसायला पण छान दिसेल आणि जे एक समाधान असतं ना, ते पण एक दिसेल. कारण की असं हात काढणं, कारण की हे कसं वर्षातून एकदा येतात काजू, त्याच्यामुळे घरांची पण ऑर्डर वर्षातून एकदाच येते. त्याच्यामुळे ना, ती काढायची जी मजा आहे ना, ती म्हणजे काहीतरी वेगळीच आहे. त्याच्यामुळे मजा येते असं सुपात भरलेलं. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे बघा काढायचं काम एकदम जोरात चालू आहे. कारण की सकाळी लवकर काम येतं का, ह्यांना खूप टाईम जातो. म्हणजे यांच्यासाठी खूप टाईम काढावा लागतो. त्याच्यामुळे ना सकाळी जर तुम्ही बसले तर दुपारपर्यंत होतात काढून. तर आम्ही बसलो होतो एक 9, 9:15 वाजता. आणि एक दुपार जसे दुपार झालीच 1-1:30 वाजलाच, तेव्हा आमचे हे घर पूर्णपणे काढून झाले. तर अशी 5 किलोची आमची पहिली ऑर्डर होती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की 5 किलोला बऱ्याच काजू लागल्या. आता तसं बघायला गेलंत ना, तर 2 किलोमध्ये अर्धा म्हणजे अर्धा किलो गर होतो. म्हणजे 2 किलोच्या ज्या काही ओल्या काजू असतील त्यांच्यापासून अर्धा किलो गर निघतो. तर असं असतं. कधी-कधी जास्त पण निघतो, कारण की साईज कशा काजूंची सेम नसते किंवा त्याच आकाराच्या साईज नसते किंवा त्याच वजनाच्या साईज नसते. त्याच्यामुळे पुढे-मागे होतात. तर 2 किलो जर तुमच्या ओल्या बिया असेल तर अर्धा किलो गर निघतो काजूंचा. तर असं थोडं एक गणित आहे त्यांचं. त्याच्यामुळे पण काजू जास्ती लागतात आपल्याला. हे बघा इथे मी काढते आणि सुपामध्ये टाकते. तर हे बघा गर काढलेली किती मस्त वाटते ना. असं मला तर खूप मजा आली काढताना पण. कारण की हे असं अनुभवायला फक्त कोकणातच बघायला मिळतं आणि अनुभवायला पण मिळतं. आणि आपल्या स्वतःच्या काजूच्या जर गर काढायची असेल तर काहीतरी अजूनच मजा वेगळी. तर हे बघा सुपामध्ये आम्ही ठेवलेले आहेत काढून. तर इथे हे बघा पाकळ्या पण आहेत. तर ह्या काय आपण भाजीला वगैरे होतात, कारण की कोवळ्या आहेत त्याच्यामुळे. तर ह्या पाकळ्या पण काही-काही लोकं विकतात सुद्धा. तर अशा पद्धतीने आमच्या इथे गर
चालू झाले म्हणजे शेवटचा दिवस आहे आजचा. सो उद्या आपले हे घर डायरेक्ट जिथून आपल्याला ऑर्डर आले तिथे हे जाणार. पण आम्ही बाहेरची ऑर्डर घेत नाही, फक्त इथल्या इथे. कारण की तसं बघायला गेलं तर ह्या गावातल्या ऑर्डर जास्त येत नाही, बाहेरच्या येतात. म्हणजे आता काही ओळखीचे वगैरे असतात लोकं, त्यांच्या ऑर्डरी असतात. गावातले लोकं घेत नाहीत, कारण की प्रत्येकाच्या काजू वगैरे आहेत त्याच्यामुळे. तर ह्या ज्या काजूच्या आपलं तुम्ही काल बघितलं असाल व्हिडिओमध्ये, तर तिथे जो काही आपण 1-1 किलोच्या बॅग्स भरलेल्या होत्या, त्या आपल्या डायरेक्ट मार्केटमध्ये जातात आणि मग तिथूनच लोकं घेतात. तर आता 200 तरी आहे. पहिला 250 होता, 250 नंतर 1-2 दिवसामध्ये रेट थोडा कमी झाला, आता 200 वरती आलेला आहे. आणि आता आपल्या काजू पण छान जून होत आहेत. तर इथे परत मी गर काढायला घेतलेले आहेत. सो बघा कशा पद्धतीने गर काढते मी. सो मशीनपेक्षा बघा हे किती परफेक्ट आहे. म्हणजे तसं मशीन काहींना मशीन पण बरी पडते, पण आमच्या ह्याच्यानुसार आम्हाला ही पद्धत बरी पडली. कारण की कसं एकतर काम पण फास्ट होतं आणि लगेच होतं. त्याच्यामुळे मशीनमध्ये काजू लावावी लागते, त्याच्यानंतर हँडलवरती खाली करावं लागतं, परत काजू बाहेर काढावे लागते, त्यातून परत गर काढावं लागतं. पण हे कसं कट केलं, डोळा काढला, कट केलं आणि गर बाहेर काढला की झालं. सो अशी ही टेक्निक आहे. सो तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तरी पहिली आपली 5 किलोची ऑर्डर आली आहे. आता बघू पुढे परत मिळाली तर नक्कीच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती. तर ही पद्धत वापरून आम्ही 2-3 वर्ष काजूगर काढतोय. आणि गेल्या वेळेस पण आम्ही बऱ्यापैकी काजूगर काढलेले होते. तर इथे आपली ऑर्डर फायनली कंप्लीट झालेली आहे. एकूण 10 बॉक्स आहेत, कंटेनर आहे. आणि ह्याच्यामध्ये काजू खूप चांगल्या राहतात. आता हे कालचे वगैरे काजू बघायला मी ते थोडे ब्राऊन आहेत. ते सुकलेत थोडे, कारण की फ्रीजमध्ये होते म्हणून. पण गर चांगला असतो आतमध्ये, त्याच्यामुळे थोडं त्यांचं जे वजन असतं ना ते कमी होतं. तर आपली इथे ऑर्डर फायनली कंप्लीट झालेली आहे. तर असे हे 10 कंटेनर आपण भरलेले आहेत आणि उद्या ते आपले जाणार. तर ही अशी पहिली काजू होती. आणि इथे जे काम चालू आहे ना काढायचं घर, तर ते आता उद्या आपण जेव्हा कसं परत वजन करणार तेव्हा थोडं कमी मागे होणार, तर त्याच्यात परत आपण ते घर टाकणार. तर चला, बाय बाय.